हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय अनदर वन व्हिडिओ. तर स्वागत आहे तुमचं खानदेशी तडक्यामध्ये. सो आज आपण बनवणार आहोत तुरीचे घुगऱ्या आज आपण बनवणार आहोत. तसंही आपण याला तुरीच्या उसळ ही अशी म्हणतात. तर इथे आपण तुरीचे जे दाणे ते घेतलेले आहेत. याला आपण पाण्यामध्ये भिजू घातलेले आहे. जर आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल आणि लगेच बनवायचं असेल तर आपण अर्धा तास अगोदर थोडंसं गरम पाण्यामध्ये आपण जे घुगरा भिजू घातलं की ते लगेच फुगतात. ते इथे आपले जे तुरीच्या घुगऱ्या जे झाले आहे चांगले छान आपण तुम्ही बघू शकता किती छान ते असे फुगलेले आहे. आता याला आपण कुकरमध्ये टाकूया आणि आता आपण कुकरमध्ये याला शिजवायला टाकायचं आहे. तर यामध्ये आपण टाकायचं आहे अगदी. तर इथे आपण 2 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि इथे आपले 3 किंवा 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या, कारण की ते आधी फुगलेले असतात आणि नंतरून मग ते लवकर होतात. म्हणून मग आपण 2 किंवा 3 शिट्टे याचे होऊ द्यायचे आहे. इथे आपण थोडीशी हळद टाकलेली आहे. तिथपर्यंत आपल्या घुगऱ्या शिजेपर्यंत आपण इथे टाकायचं आहे लसूण आणि जे आपले थोडंसं जे आपण एक मीडियम साईजचं टमाटर चिरलं होतं ते, आणि इथे कांदा घेतलेला आहे आणि इथे जे आपलं कोथिंबीर असतं ते आपण इथे घेतलेलं आहे. आता इथे मी जाडं काढलेलं आहे, कारण की आपल्याला ते मिक्सरमध्येच करायचं आहे. तर इथे आता आपण तेल गरम व्हायला ठेवायचं. त्यानंतर आपण थोडंसं 1 चमचा जिरं टाकायचं आहे. त्यानंतर जे आपण पेस्ट बनवलेली होती, जी तयार केली होती पेस्ट, ते आपण या तेलामध्ये टाकायची आहे. 2-3 मिनटाकरता आपल्याला हे जे पेस्ट आहे ते तेलामध्ये होऊ द्यायची आहे. आणि आपली पेस्ट झाल्यावर आपण त्यामध्ये टाकायचं आहे. आता त्याला आपण चांगलं 2-3 मिनटाकरता म्हणजे गॅस तेलामध्ये होऊ द्यायचं आणि त्याला हलवायचं आहे मधातून आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि ते पेस्ट आपण जास्त पण पतली नव्हती केली, थोडीशी अशी घट्टर होतीच ती आपली पेस्ट. तर इथे आपण आता टाकले चाट मसाला. याच्याने चांगली टेस्ट येते म्हणून आपण इथे चाट मसाला टाकलेला आहे. त्यानंतर आपण इथे टाकणार, जसं तुम्हाला तिखट लागतं तसं तुम्ही तिखट टाकू शकता. आता आम्हाला जास्त तिखट लागतं म्हणून आम्ही इथे 3 चमचे जे आपले लाल मिर्च पावडरचे जे 3 चमचे आपण इथे टाकलेले आहे आणि याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. आता घुगऱ्याला तिखट आपण बनवलं तरच चांगलं लागतं. आणि इथे जे आपल्या घुगऱ्या ते शिजून झालेले आहे, आपण कुकरमधून काढलेले आहे. आणि आता आपण याला जे आपण पेस्ट तयार केलेली आहे त्यामध्ये टाकून देऊ आणि याला चांगलं हलवायचं आहे. 4-5 मिनटाकरता आपण या घुगऱ्यांना चांगलं हलवायचं आहे. आणि यावर आता आपण टाकायचं कोथिंबीर. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कॉमेंट करा आणि ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्कीच कॉमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.